नेत्यांपासून ते राजकारणापर्यंत प्रत्येक घडामोडीवर बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। ठाणे शहरातील पूर्व द्रुतगती महामार्गावरील कॅडबरी जंक्शन जवळ काल रात्री उशिरा भीषण अपघात झालाय। रिक्षा टँकरवर आदळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तर 2 जण गंभीर जखमी झालेत। जखमींना मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ही दुर्घटना काल 14 सप्टेंबर रोजी रात्री सुमारे 12च्या दरम्यान घडली। मिळालेल्या माहितीनुसार रिक्षा नितीन कंपनीकडून कॅडबरी जंक्शनच्या दिशेने जात होती। ही रिक्षा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाण्याच्या टँकरवर जाऊन जोरात आदळली। या धडकेत रिक्षामधील 3 प्रवासी वाहनाच्या आत अडकले होते। या सर्व प्रकार पाहून परिसरातील नागरिक आणि या मार्गावरून जाणारे वाहन चालक मदतीसाठी धावून आले होते। मात्र तिघेजण रिक्षात अडकल्याने त्यांना बाहेर काढणे शक्य होत नव्हते। या घटनेची माहिती नागरिकांकडून ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळाली। यानंतर अपघातस्थळी ठाणे शहर वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाचे जवान, ठाणे एक फायर इंजिन, एक रेस्क्यू वाहन तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक दाखल झाले। अग्निशमन दलाने मोठ्या प्रयत्नानंतर रिक्षामध्ये अडकलेल्या तिघांना बाहेर काढून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले। जखमींपैकी डॅनियल नाईक यांना डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचाराकरिता सायन रुग्णालयात हलवण्यात आले, तर आलम शेख यांना डोक्याला आणि डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांनाही सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले। या अपघातात 3रा प्रवासी बबलू याचा मृत्यू झाल्याचे ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले। दुर्घटनेमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली। रिक्षा आणि टँकर चालकाविषयी माहिती अद्याप स्पष्ट झाली नसून पुढील तपास ठाणे पोलीस करतायत। ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील एनआर नगर गावदेवी मंदिराजवळ असलेल्या संजय म्हात्रे चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। दरम्यान 3 सदनिकांमध्ये अडकलेल्या एकूण 10 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून ठाणे महानगरपालिका प्रशासनाने इमारतीमधील 3 सदनिका रिकाम्या केल्यात। ठाणे महापालिका क्षेत्रातील दिवा परिसरातील एनआर नगर गावदेवी मंदिराजवळ संजय म्हात्रे चाळ आहे। ही तळ अधिक 1 मजली चाळ असून अंदाजे 15 ते 20 वर्ष जुनी चाळ असल्याची माहिती समोर आली। काल रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग कोसळला। ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला या दुर्घटनेची माहिती आदेश भगत यांनी दिली। त्यानंतर ठाणे महापालिकेचे कनिष्ठ अभियंता, आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दलाचे जवान, टोरंट पॉवरचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते। गॅलरीचा स्लॅब कोसळल्यानंतर पहिल्या मजल्यावरील 3 सदनिकांमधील एकूण 10 जण अडकले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने बचावकार्य करत सर्वांना सुखरूप बाहेर काढले। उर्वरित गॅलरी धोकादायक स्थितीत असल्याने पुढील काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्यात। या चाळीत एकूण 40 सदनिका असून त्यापैकी 30 सदनिका तातडीने रिकाम्या करण्यात आल्या आहेत। अंदाजे 35 ते 40 रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने तात्पुरते त्यांच्या नातेवाईकांकडे राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे। पालिकेच्या बांधकाम विभागाकडून या इमारतीची पाहणी सुरू असून पुढील कारवाईबाबत लवकरच निर्णय होणार आहे। तर जुन्या व जर्जर चाळींमधील रहिवाशांनी वेळोवेळी सुरक्षेची जबाबदारी घ्यावी असे आवाहन महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिवा पाटील यांचे नाव देण्याचे नोटिफिकेशन 23 तारखेपर्यंत निघाले नाही तर लाखोच्या संख्येने विमानतळावर जाऊ व दिवा पाटील यांचे नाव लावले नाही तर उद्घाटन करून दाखवा। आमचे 5 हुतात्मे झालेत, आणखीन 15 व्हायला पण तयार आहोत। सरकारचे 12 वाजून टाकू, आम्ही कायद्याने मागत आहोत, आमचा हक्क मागत आहोत, भीक मागत नाही असा इशारा भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी दिलाय। ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा ठरवेल त्या दिवशी मुंबई बंद होईल असा इशारा देत त्यांनी सरकारचे लक्ष वेधले। नवी मुंबई येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाले। या विमानतळाचे उद्घाटन लवकरच होणार आहे। या विमानतळाला माजी खासदार दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून भूमिपुत्रांकडून केली जात आहे, परंतु केंद्रीय स्तरावर हालचाली होत नसल्याने काल खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली एक रॅली भिवंडी ते नवी मुंबईतील जासईपर्यंत काढण्यात आली। त्यानंतर एक मेळावा झाला व त्या मेळाव्यात म्हात्रे यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। दिबा पाटील हे राष्ट्रीय नेते होते। विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी 15 वेळा पत्र लिहिले। त्यांनी 4 जूनला केंद्रीय मंत्र्यांचे पत्र देऊन हे प्रकरण विचाराधीन असल्याचे उत्तर दिले।
30 जुलैला हा विषय मी संसदेत घेतला. आमच्या प्रत्येक प्रश्नावर साधारण 15 दिवसात उत्तर येणे अपेक्षित असते, परंतु आता सप्टेंबर सुरू आहे, अजून या प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाही. केंद्रीय मंत्र्यांना भेटलो त्यावेळीही विचाराधीन असल्याचे उत्तर होते. त्यानंतर 5 दिवसात विमानतळाबाबत बातम्या आल्या की 15 ते 20 दिवस वाट पाहिली, पण एकही नेत्याने पुढे येऊन प्रतिक्रिया दिली नाही की या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्या. मग ठरवले की रॅलीचे आयोजन करावे व दिबा पाटील यांना आता लोकनेते नाही तर राष्ट्रीय नेते म्हणायचे. हे प्रकरण आता पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांपर्यंत जायला हवे. त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ईमेल पाठवणार आहे. दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला द्या हे त्यामध्ये लिहिणार आहे. आमची 90 लाख लोकसंख्या आहे. 90 लाखापैकी 10% जरी उतरले ना तरी विमानतळाची धावपट्टी अपुरी पडेल. रॅलीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले गेले. येत्या 2 दिवसात माझे नियोजन जाहीर करणार आहे. या 15 दिवसात आणखी 2 आंदोलनं करणार आहे. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्हा ठरवेल त्या दिवशी मुंबई बंद होईल. ते आंदोलन कसे असावे हे 3 दिवसात कळवणार आहे. जर 23 तारखेपर्यंत नोटिफिकेशन निघाले नाही तर 27 आणि 28 तारखेला लाखोच्या संख्येने विमानतळावर जाऊ. दिबा पाटील यांचे नाव लावले नाही तर उद्घाटन करून दाखवा. आमचे 5 हुतात्मे झालेत, आणखीन 15 व्हायला पण तयार आहोत, असाही इशारा त्यांनी दिलाय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानाचे दंड आकारते. या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडले. मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली तीनाथ नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन करण्यात आले. वाहन चालकांवर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आधी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा देत मनसेने वाहतूक उपायुक्त पंकज शिरसाट यांना निवेदन सादर केले. यावेळी मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आदीसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागतोय. याच्या निषेधार्थ मनसेने आज तीनाथ नाका जंक्शन वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकवत आंदोलन केले. यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे वाभाडे काढले. वाहतूक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही, फक्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने नवे तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलली पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञानाचे केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही, तर त्यासाठी शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अशी सूचना करून मनसेने प्रशासनाला जाब विचारला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात बदलती जीवनशैली, धावपळीच्या आयुष्यात तरुण पिढीसमोर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. प्रेम संबंधातून होणारे गैरसमज,
नैराश्यातून होणाऱ्या आत्महत्या, करिअरची चिंता व पालकांची दिवसेंदिवस नातेसंबंध व दुरावणारा संवाद टिकवण्याचे आव्हान यामुळे पालक व युवकांमधील दरी वाढत आहे. यासाठी आवश्यक आहे ते युवकांमध्ये व पालकांमध्ये सुसंवाद घडणे. याच विषयाचा धागा पकडून कोपरी ठाणे पूर्व येथे वय वादळ विजांचं हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात युवक, शिक्षक व पालकांनी सहभागी होऊन भावी पिढीबरोबर सुसंवाद घडावा व भारत देशामध्ये आदर्श नागरिक घडावेत या हेतूने काल विठ्ठल मंदिर कोपरी गाव ठाणे पूर्व येथे हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. साहित्यिक व कवी प्राध्यापक प्रवीण दवणे या कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून सहभागी होते. यांच्या प्रभावी विचारधारेतून भावी पिढीमधील प्रेम संबंधातील गुंतागुंती, करिअरची चिंता व पालकांमधील सुसंवाद घडवण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचं आयोजन आई चिखलादेवी महिला मंडळ, स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्ट व रक्षक प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. स्वयंसिद्धा महिला चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा सौ वैशाली स्वप्नील लांडगे, युवा सेनेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक स्वप्नील लांडगे, सौ प्रज्ञाजा पाटील, सौ रुपाली पाटील, श्री कुणाल पाटील आदी तसेच शिवसेना कल्याण जिल्हाप्रमुख गोपाल लांडगे आदी यावेळी उपस्थित होते. आज जो हा कार्यक्रम आपण घेतलेला आहे की प्रवीण दवणे सर हे खूप मोठे वक्ते आहेत आणि त्यांची वेळ आम्हाला मिळाली म्हणजे ते आमचं भाग्य समजतो. आम्ही युवा सेना व चिखलादेवी महिला मंडळ, स्वयंसिद्धा चॅरिटेबल ट्रस्ट आणि रक्षक प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आम्ही कोपरी गावामध्ये हा एक उपक्रम घेतलेला आहे. आम्ही ह्या कार्यक्रमातून समाजाला किंवा जे तरुण वर्ग आहे जे कुठेतरी भटकत चाललेले आहेत त्यांना प्रवीण सरांच्या माध्यमातून आम्ही संबोधन करण्याचा प्रयत्न करतो आहे. पालकांमध्ये आणि युवकांमध्ये जे त्यांच्या पाल्यांमध्ये जे गॅप पडलेला आहे, संवादाचा गॅप, जो आज आपण जो गॅप भरून काढण्यासाठी मुलं इंटरनेटचा सहारा घेत आहेत आणि तासनतास त्या मोबाईलमध्ये व्यस्त झालेले असतात आणि आपल्या पालकांची व्यक्त होत नाही. तर तेच सरांनी आज संबोधलं आहे सगळ्यांना की आपण व्यक्त झालं पाहिजे आणि आपले प्रश्न आपल्या पालकांशी मांडले पाहिजेत आणि आम्ही सकारात्मक दृष्टीने ह्याकडे बघतो की नक्कीच ह्या अशा कार्यक्रमांमुळे कुठे ना कुठेतरी युवा पिढी प्रेरित होईल आणि ह्याचा जे आता हे काही दिवसांपूर्वी कोपरी गावामध्ये आणि इतर आपल्या ठाणे शहरामध्ये बरेचशा या घटना झालेल्या आहेत. त्या घटनांमुळे ह्या कार्यक्रमांचा फरक पडून ह्या घटना कुठेतरी थांबतील आणि आम्हाला हे कार्यक्रम घेतल्याचा कुठेतरी समाधान होईल आणि युवकांचे भविष्य उज्ज्वल होईल. नमस्कार. आजचं जे व्याख्यान आम्ही विख्यात साहित्यिक, कवी, गीतकार प्राचार्य प्रवीण दवणे सरांचं जे व्याख्यान आम्ही आज इथे ठेवलेलं आहे त्यामागचा उद्देश आमचा इतकाच आहे की वयामध्ये आलेल्या मुलांचं जे आता सोशल मीडिया, इंटरनेट यामुळे जे त्यांचा जे भविष्य आहे, त्यांचं जे ध्येय आहे त्यापासून कुठेतरी युवा पिढी भटकत चालली आहे. मला वाटतं आज आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यांच्यावर शिक्षणाचं, करिअरचं खूप प्रेशर आहे. लहान वयात न समजलेल्या नात्यासंबंधात ते अडकत चालले आहेत. तर मला असं वाटतं सकारात्मक संवाद जर आपण पालकांनी, शिक्षकांनी आणि आपण समाज म्हणून जर युवांशी ठेवला तर नक्कीच अशा अविचारी मानसिकतेपासून आपण युवांचं रक्षण करू शकतो. मला वाटतं आत्महत्या हा त्यांचा पर्याय फक्त मरण हवं आहे म्हणून ते घेत नाही आहे. तर मला वाटतं आपण दुसरा पर्याय त्यांच्यासाठी निर्माण केला पाहिजे आणि तो सकारात्मक संवादानेच होऊ शकतो. आणि मला असं वाटतं आज जे प्राचार्य प्रवीण दवणे इथे येऊन त्यांनी जे मार्गदर्शन पालकांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना केलेलं आहे मला वाटतं त्यातून नक्कीच समाजाने चांगला धडा घेतला पाहिजे आणि त्यातून नक्कीच सकारात्मक नवीन उज्ज्वल भविष्य आपण युवांना देऊ शकतो. धन्यवाद. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.